महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. नाशिकमधील सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात अडचणीत सापडलेल्या क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांची आमदारकी देखील रद्द करण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख अजित पवारांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केलेल्या मागणीवर राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कारवाई केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोकाटे यांच्याकडे असलेले खाते काढून घेतले आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानसभेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आज काँग्रेस आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा विधिमंडळ सचिवांकडे सादर केलाय. राजीनाम्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरित्या पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. शिल्पकलेतील भीष्माचार्य राम सुतार यांचं वयाच्या 101व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. राम सुतार यांना या वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 मार्च रोजी विधानसभेत याबाबतची घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन सुतार यांची भेट घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला होता. नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातील जवळपास 1800 झाडांच्या कत्तलींबाबत उच्च न्यायालयाने गुरुवारी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. वृक्षतोडीविरुद्ध दाखल जनहित याचिकेची न्यायालयाने दखल घेऊन सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. तसेच येत्या 14 जानेवारीपर्यंत वृक्षतोडीस मनाई करण्यात आली आहे. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर यावर अनेक राजकीय नेते प्रतिक्रिया देत असून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करत सूचक वक्तव्य केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे नाव घेऊन खळबळ उडवून दिली आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्यातून अनेक जण धडा घेतील ही अपेक्षा आहे. आम्ही मात्र मंत्री संजय शिरसाट यांच्याही विकेटची वाट पाहत आहोत, असे विधान रोहित पवार यांनी केलं आहे. न्यायालयीन अपिलांमुळे नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवू नये म्हणून महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम 1961च्या कलम 14 उपकलम 2 मध्ये सुधारणा करण्यास बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या सुधारणेनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम राहणार आहे. सध्या विमानांमध्ये हिंदी व इंग्रजी भाषेतच उद्घोषणा केली जाते. मात्र महाराष्ट्र ही मराठी भाषेची भूमी असून मराठी ही राज्याची राजभाषा आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख विमानतळांवर उतरणाऱ्या व उड्डाण करणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेतील उद्घोषणा अनिवार्य करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी केली आहे. या संदर्भात नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील पाठवले आहे. येत्या मुंबई महापालिकात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पैशांचा महापूर येणार असून प्रत्येक उमेदवाराला शिंदे सेना 10 कोटी रुपये देणार असल्याचा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना राऊतांनी एकनाथ शिंदेंवर हे गंभीर आरोप केले आहेत. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपचा जाहीरनामा पुढील आठवड्यात जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईकरांच्या प्रश्नांनुसार जाहीरनामा तयार केला जाणार असल्याची माहिती आहे. एका अज्ञात आरोपीने गुरुवारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांना ईमेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून या प्रकरणाची कसून तपासणी केली जात आहे. याशिवाय परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दुपारी 3 वाजेपर्यंत न्यायालयाचे सर्व कामकाज देखील तहकूब करण्यात आले होते. मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे कोकाटे यांची आमदारकी रद्द झाली असून त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आहे. अशातच आता कोकाटे यांचे मंत्रिपद काढून घेतल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र यावरून शरद पवार गट आक्रमक झाला असून खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट सरकारला इशारा दिला. धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे प्रयत्न होत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. जर धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री केले तर आम्ही बीडला जाऊन उपोषण करू आणि राज्यभर मोठे आंदोलन छेडू असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. मुंबईत रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी बुधवारी संसदेत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबई रेल्वे नेटवर्कसाठी 238 नवीन लोकल गाड्या खरेदी केल्या जात असून यामध्ये स्वयंचलित दरवाजा बंद करण्याची प्रणाली असणार आहे. प्रचंड गर्दी व प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता स्वयंचलित दरवाजे असलेला हा प्रकल्प मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
सातारा जिल्ह्यातील सावरी गावात अंदाजे 115 कोटी रुपयांचा 45 किलोचा ड्रग्ज साठा ज्या रिसॉर्टवर सापडला आहे ते प्रकाश शिंदे नावाच्या व्यक्तीचे असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास निष्पक्षपाती होण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी केली आहे. पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अंधारे यांनी शिंदे यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवर संपूर्णपणे बंदी असतानाही सार्वजनिक ठिकाणी आणि अगदी ग्रामीण भागांमध्येही मोठ्या प्रमाणावर याची विक्री होताना दिसते आहे. याच पार्श्वभूमीवर गुटखा बंदी कायद्याची प्रभावी आणि कडक अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे. येत्या नवीन वर्षापासून गुटखा उत्पादक, वाहतूकदार आणि मोठ्या विक्रेत्यांवर थेट मोकाका लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. अन्न व औषध प्रशासक व विशेष सहाय्यक मंत्री नरहरी झिरवळ यांनी याबाबतची माहिती दिली आहे. देशातील कोट्यवधी गॅस ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने गॅसच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2026 पासून सीएनजी आणि घरगुती पाईप नॅचरल गॅस म्हणजेच पीएनजीच्या किमतीत 2 ते 3 रुपये प्रति युनिटने घट केली जाणार आहे. या नवीन दर रचनेमुळे वाहतूक क्षेत्राला आणि स्वयंपाकघराला थेट फायदा होणार आहे.